पुष्पा अगं काय चाललंय तुझं? चांगला किचन मध्ये चहा प्यायला चाललो होतो. चहा गेला खड्ड्यात. तुम्ही आधी मला सांगा की तुम्ही जावई बापूंना काय सांगितलं. अगं आता तू काय विचारतेस हे? अहो ईशा फार घाबरली हो. का? तिला असं वाटतंय की जावई बापूंना कळेल आणि मग ते तिला काहीतरी करतील. काय कळेल? हो हेच की ती राजनंदिनी आहे आणि आई साहेबांबरोबर आणि जयदीप रावांबरोबर मिळून जावई बापूंना उद्ध्वस्त करण्याचे कट आखतीये ती. कळलं तर कळू दे. अहो असं कसं कळलं तर कळू देत. त्यांना काही कळलं ना तरी काही होणार नाही. अहो निमकर असं काय करताय तुम्ही? अहो ईशानी आई साहेबांबरोबर आणि जयदीप रावांबरोबर जावई बापूंच्या विरोधात डाव आखलेत. त्यांना कळलं तर चिडणार नाहीत का ते? ईशावरचा विश्वास उडेल त्यांचा. अहो निमकर ऐक माझं, हे असं काहीही होणार नाही. अगं मी बोलून आलोय त्यांच्याशी. काय काय बोलून आलात तुम्ही? मी सगळं बोललो त्यांच्याशी. ईशाला कसे स्वप्न पडले, तिला स्वप्नात काय दिसलं, राजनंदिनी बद्दल तिला काय कळलं, ती राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे असं तिला वाटतं, हे सांगून टाकलं मी त्यांना सरळ. हे देवा, ओ निमकर काय केलं तुम्ही? हा ईशाच्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करायचा. हे बघ, त्यांच्या संसारात काही खोटं राहायला नको. अहो पण तू काळजी करू नकोस, काहीही होणार नाही. सर अगदी देव माणूस आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. जयदीप, ईशा जे बोलली त्यावर विश्वास आहे तुझा? असं का विचारताय आई साहेब? कारण तुला माहिती आहे जयदीप, लढाई अर्ध्यावर सोडली आहे तिने. अगदी आत्तापर्यंत माघार घेतली होती तिनं. मग आता तरी कशावरून हे सगळं करण्याची हिंमत येईल तिला? आई साहेब, तुम्हाला आलेली शंका बरोबर आहे. मी सुद्धा चिडलो होतो माय फ्रेंड वहिनीवर. पण खरं तर मला माहिती आहे, ती जे ठरवते, जे म्हणते ते ती करते. पण अतिशय महत्वाच्या क्षणी तिने दिशा बदलली. मग कसा विश्वास ठेवायचा? ती जे बोलते तेच करेल यावर? आई साहेब, मला आठवतंय ऑफिसमध्ये जेव्हा गजा पाटलाचा गफला झाला होता तेव्हा तिने ठरवलं होतं त्याच्या मुळाशी जायचं. आणि तिने ते प्रकरण शेवटपर्यंत नेलं, सोडलं नाही. आठवतंय ना तुम्हाला? मी होते तेव्हा ऑफिसमध्ये. आणि राजनंदिनी तिच्यात आल्यावर तिला दादाचा जो चेहरा कळला त्याबद्दल तिनेच आपल्याला सांगितलं. आहे साहेब, दादाला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा करून द्यायचं सुद्धा तिनेच ठरवलं. आपण तिला फक्त मदत करत होतो. ती प्रेग्नंट झाल्यानंतर काही बदल झाले, खूप त्रास झाला असणार तिला. आहे साहेब, म्हणून तर वाटतंय ना ती आता माघार घेणार नाही. कशावरून? मला नाही वाटत तसं आई साहेब. कारण आतापर्यंत तरी तिने जे ठरवलंय ते तिने केलंय, आत्ताही करेल. आपण विश्वास ठेवूया तिच्यावर. तसंच होऊ दे रे बाबा. तिच्या त्या स्वप्नांवरून तिनं ठरवलंय की तीच राजनंदिनी आहे. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे ईशाला राजनंदिनी असल्यासारखं वाटतंय. खरंच काही प्लॅन करत असली तरी ती आता प्रेग्नंट आहे. तिच्या पोटात माझं बाळ आहे आणि मला वारस हवाय. मनात असलं तरी तिला आता मी काहीही करू शकत नाही. पण या घरातली जी जी व्यक्ती माझ्या विरोधात गेली असेल त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. मग ते आईसाहेब असो, जयदीप असो, सर्जेराव असो किंवा कोणीही असो. माझ्या विरोधात जायची हिंमत केलीत ना तुम्ही, मग आता भोगा त्याची शिक्षा. मूळचा गजा पाटील आहे मी, विसरू नका. विश्वासघात आणि गजाची जात.
विश्वासघात आणि गजाची जात. विश्वासघात आणि विक्रांतची जात. रूम मध्ये तर कोणीच नाहीये. कसं असेल कोणी? मी एकटाच आहे इथे हे मला पण माहिती. पण मग मला कोणीतरी दिसलं. ते काय होतं? भास? साहेब सर्जेराव, साहेब तुम्हाला बाहेर बोलावलंय. हं? बाहेर तुम्हाला बोलावलंय. हॅलो. ईशा, ईशा, कोणीच नाही. कशाला बोलवले मला खाली? मीच बोलवलंय तुला इथे विक्रांत. विक्रांत, मला बघून दचकलास का? ईशा? मी ईशा असते तर तुला सर म्हटलं असतं. विक्रांत सर. तू तिकडे होतीस ना खोलीत? हे माझंच घर आहे गजा. इथे इकडे तिकडे सगळीकडे मीच असणारच ना. पटतंय ना? तू ईशाच आहेस ना? बरी आहेस ना तू? अशी वेड्यासारखं का बघतेस? मी ईशा नाहीये.
मी राजनंदिनी. राजनंदिनी वेडी होती का? वेडीच होते मी. तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं मी. माझं सर्वस्व देऊन टाकलं मी तुला. गजा, आपण पहिल्यांदा रिक्षेत भेटलो होतो तेव्हा मला वाटलं नव्हतं की फक्त रिक्षेतच नाही, त्या पुढेही आपलं नातं असणार आहे. त्यानंतर मी तुला जालिंदरच्या ऑफिसमध्ये पाहिलं. तू नोकरी मागायला आला होतास, पण काय रुबाब होता तुझा. आणि नेमकी तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले रे. मला वाटलं ह्याच माणसासाठी तर मी थांबले होते. स्वाभिमानी, बेफिकीर, स्वतःबद्दल प्रचंड आत्मविश्वास असणारा, मोठी स्वप्न बघणारा हा महत्वाकांक्षी मुलगा माझ्यासाठी आलाय असं वाटलं मला. मी तुझ्या इतकी प्रेमात पडले की माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मी तुझ्याशी लग्न केलं. सगळं किती पटापट झालं ना. आपलं प्रेम, आपलं लग्न, आपलं सहजीवन, आपलं कंपनीत एकत्र काम करणं, सगळंच. तू हुशार होतास. कंपनी मोठी करण्यासाठी लागणारे कष्ट तू करशील अशी मला त्यावेळेस खात्री होती. हे सगळं करण्यासाठी महत्वाकांक्षा लागते हे मान्य होतं मला. हेही मान्य होतं की महत्वाकांक्षी लोक आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, अगदी काहीही. पण खून, जाऊ दे. आपण आपल्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणी काढूया. तुला आठवतं मी तुला एक पुस्तक दाखवलं होतं? हे बघ. तुला पाहते रे. आई साहेबांनी ते मला वाढदिवसाला भेट दिलं होतं. आठवतंय तुला? हे आईसाहेबांनी गिफ्ट दिलं होतं मला माझ्या वाढदिवसाला. खूप सुंदर प्रेमकथा आहे. असा काय बघतोयस माझ्याकडे? विक्रांत आणि सुनयनाची सुंदर प्रेमकथा होती ती. आपल्या आयुष्यातली सगळ्यात रोमॅन्टिक आठवण तर या पुस्तकाशी जोडली. आठवलं? मला नेहमी वाटायचं यातला विक्रांत खरोखर माझ्या आयुष्यात यावा. विक्रांत? या कथेचा नायक. हो. आता आठवलं ना तुला? त्या गोष्टीतला नायक मी तुझ्यात पाहत होते, म्हणून मी त्या नायकाच्या नावावरून तुला तुझं नवीन नाव दिलं, विक्रांत. मला नावच इतकं आवडायचं की मग बदलूया माझं नाव. काय? मी म्हटलं की बदलूया माझं नाव. पण का? आणि विक्रांत ठेवूया. हात सोड. हात सोड. तू किती सहज बदललंस ना तुझं नाव. मला वाटलं की तू हे फक्त माझ्या प्रेमासाठी करतोयस, आणि मग मी अजूनच प्रेमात पडले तुझ्या. आपल्या प्रेमकथेचं पुढे काय झालं ते आत्ता राहू दे. पण तुला माहितीये विक्रांत आणि सुनयनाच्या प्रेमकथेत पुढे काय झालं होतं ते? दुर्दैवाने विक्रांत एका अपघातात मरतो. सुनयना वेडी पिशी होते. विक्रांत असा अर्ध्यावरच सोडून गेलाय. आता काय करायचं, कसं जगायचं, अगदी एकटी पडते ती. पण खऱ्या प्रेमाची ताकद बघ ना.
गोष्टीतला विक्रांत त्याच्या सुनयनासाठी परत येतो. आश्चर्य वाटलं ना तुला? मेलेला माणूस परत कसा येईल? पण गोष्टीतला विक्रांत परत आला होता. त्याच्या सुनयनासाठी, तिच्या प्रेमासाठी तिला भेटायला परत आला होता. किती टोकाचं प्रेम असेल ना रे, जे माणसाला परत यायला भाग पाडतं, परत एकदा ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायला भाग पाडतं. गोष्टीतला विक्रांत प्रेमासाठी परत आला. पण अजून एक भावना आहे विक्रांत, जी माणसाला पुन्हा एकदा जन्म घ्यायला भाग पाडू शकते. माहितीये कुठली? सूड. सूड घेण्यासाठी माणूस पुनर्जन्म घेऊ शकतो. गप्पा बस. काय बडबडतेस, तुला कळतंय का ईशा? गप्पा बस. तू ते पुस्तक वाचायला होतस विक्रांत. ते वाचलं असतंस तर कदाचित तुला कळलं असतं की खरं प्रेम काय असतं ते. विश्वासघातापेक्षा जास्त त्रास कशाचा होतो माहितीये? जेव्हा आपलं प्रेम समोरच्याला कळत नाही, समजत नाही, त्याच्यापर्यंत पोचतच नाही. विक्रांत, जास्त त्रास कशाचा होतो माहितीये तुला? जेव्हा समोरचा माणूस आपल्या प्रेमाचा फक्त त्याच्या महत्वाकांक्षेसाठी आणि फायद्यासाठी वापर करून घेतो तेव्हा. मला वाटलं घर जावई व्हायला तयार झालास ते माझ्या प्रेमापोटी. तू नवीन नाव स्वीकारलंस हे माझ्या प्रेमापोटी स्वीकारलंस. तुझ्यावरच्या प्रेमासाठी मी माझ्या दादासाहेबांच्या विरोधात गेले रे. पण नाही, हे काहीच खरं नव्हतं, सगळं खोटं होतं. तू हे काहीच माझ्या प्रेमापोटी केलं नाहीस. खोटं बोलतेस तू. खोटं आहे, साफ खोटं आहे. खोटं आहे विक्रांत? तू प्रेम तरी खरं केलं होतंस का माझ्यावर? आणि सांग ना, मी काय बिघडवलं होतं रे तुझं? मी तुझ्यावर फक्त मनापासून प्रेम केलं होतं. मग मी कुठे कमी पडले तुझ्यावर प्रेम करण्यात? सांग ना. मी तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवला. मग मी कुठे कमी पडले तुझ्यावर प्रेम करण्यात? मला तुझ्याकडून काय हवं होतं रे? तुझं प्रेम, तुझा विश्वास, तुझी साथ, आपला संसार. पण तुला नक्की काय हवं होतं माझ्याकडून? असं काय हवं होतं तुला जे माझ्याकडून तुला मिळालं नाही? तुला कंपनीतले सगळे अधिकार दिले, नवीन नाव दिलं, बिझनेसची सगळी सूत्र तुझ्या हातात दिली. आणखीन काय करायला हवं होतं मी विक्रांत तुझ्यासाठी? बोल ना. मी तुझ्यासाठी आणखीन काय करायला हवं होतं? तुझे सगळे गुन्हे कळून सुद्धा फक्त माझ्या प्रेमापोटी मी तुला पळून जायची संधी दिली होती. दिली होती ना? सांग ना, दिली होती ना मी संधी तुला? मग का नाही गेलास पळून? का बोलवलंस मला गच्चीवर? बोल. अरे बोल ना, कशासाठी बोलवलं होतंस मला गच्चीवर? तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं हे सांगायला बोलवलं होतंस का तू मला गच्चीवर? का तू निर्दोष आहेस हे सिद्ध करायला? का पळून जाण्याआधी तुला एकदा मला बघायचं होतं म्हणून बोलवलं होतंस तू मला गच्चीवर? सांग ना. माझ्यापासून दूर पळून जायचं सोडून माझी इच्छा नसताना मला गच्चीवर का बोलवलं होतंस विक्रांत? त्याआधीच तुझं तोंड काळं का नाही केलंस तू? विक्रांत, मला उत्तर हवंय. मला उत्तर हवंय. कारण माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे तू पोलिसांना देणार होतीस राजनंदिनी, आणि म्हणून त्याच्या आधीच मला कायमचं गप्प करायचं होतं तुला, हो ना? हो 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 हो